नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. एसटी दुचाकीचा अपघात, एकाच कुटुंबातील तिघाचा मृत्यू. जिंतूर परभणी महामार्गावर कोक गावाजवळील घटना. मैतामध्ये आजोबा आजी नातवाचा समावेश. गतिरोधकांचा अभाव, अपघाताचे सत्र. जिंतूर परभणी महामार्गावर कोक गावाजवळ रोहिला पिंपरी फाटा आहे. महामार्गापासून पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जंक्शन रोड तयार करण्यात आला नाही. तसेच या फाट्यावर गतिरोधकसुद्धा नाहीत. या मार्गावर भरधाव धावणाऱ्या वाहनामुळे अपघात होत आहेत. सदर ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जिंतूर परभणी महामार्गावर कोक या गावाजवळ एसटी बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी 6 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. मैतामध्ये आजोबा आजी नातवांचा समावेश आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी या गावाजवळून काही अंतरावर असलेल्या कोक या ठिकाणी जिंतूर परभणी महामार्गावर रोहिला पिंपरी फाटा आहे. जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील भगवान बळीराम काळे वय 50 वर्षे, कसाबाई भगवान काळे वय 40 वर्षे, शिवम गजानन काळे वय 12 वर्षे हे तिघे शनिवारी सकाळी कोडगाव येथे मेहुण्याकडे धोंडे जेवण्याकरता गेले होते. धोंडे जेवण घेऊन दुचाकीवरून रोहिला पिंपरी येथून बोरी मार्गे शेवडी गावाकडे जाण्यासाठी निघाले. कोकजवळील रोहिला पिंपरी फाट्याजवळ दुचाकी आल्यानंतर जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या MH13 CU 7833 या बस दुचाकीला जोराची धडक दिली. या बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तिघाचाही जागीच मृत्यू झाला. मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे, सपोनी रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक SM थोरवे, VS लाड, शेख वसीम यांनी घटनास्थळी भेट दिली. कोकचे सरपंच वहीद खान पठाण, संदीप झाडे व अशरफ खान पठाण यांनी गावकऱ्यांच्या मदतीने एसटी खाली अडकलेले मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. अपघातात एकाच कुटुंबातील तिघाचा मृत्यू झाल्याने शेवडी गावावर शोककळा पसरली आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.